CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखलीतील गाजत असलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कथित बनावट कागदपत्र प्रकरणावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवक सुरेंद्र ठाकूर यांच्याशी CCN न्यूजचे संपादक गोपाल तुपकर यांनी खास संवाद साधला। माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे एकेकाळचे सहकारी असलेले आणि सध्या आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात आलेले सुरेंद्र ठाकूर यांनी या मुलाखतीत विविध प्रश्नांना आपल्या खास हजरजवाबी शैलीत उत्तरे दिली। अनुराधा कॉलेज प्रकरण, दाखल झालेले गुन्हे, राजकीय आरोप प्रत्यारोप आणि चिखलीच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। नेमकं काय म्हणाले सुरेंद्र ठाकूर, पाहूया CCN न्यूजचे संपादक गोपाल तुपकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत। तुम्ही भाजपचे नगरसेवक आहात। सध्या बुलढाणा जिल्ह्यात एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। अनुराधा पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा जो बनावट कागदपत्राचा कथित घोटाळा बाहेर आलेला आहे, त्याच्या संदर्भात खूप चर्चेचं उदाहरण आलेलं आहे। आपण माजी आमदार राहुल बोंद्रे सोबत त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, त्यांना जवळून ओळखणारे व्यक्ती आहात। या संपूर्ण प्रकाराकडं आपली पहिली प्रतिक्रिया काय? वास्तविक पाहता हा जो प्रकार घडला, शासनाच्या 3 यंत्रणा या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहे। नगरपालिका प्रशासन आहे, महसूल प्रशासन आहे, पंचायत समिती प्रशासन आहे। आणि प्रशासनाने जर त्यांच्यावर या प्रकारे ताशेरे ओढले तर त्याच्यात काही ना काही तथ्य आहे असं माझ्या मनाला वाटते। आणि हा जो प्रकार आहे हा अनेक वर्षापासून सुरू होता, परंतु आता हा उजेडात आलेला आहे आणि हा भाग प्रशासनाचा आहे। बोंद्रे हे नेहमीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मीच माझं म्हणणं सत्य, याच्यावर काय सांगाल? आता प्रसार माध्यमांसमोर यायचं, आपली बाजू मांडायची। पूर्वी प्रसार माध्यम होते का? प्रसार माध्यम आता आले। तुम्ही खरे लोकप्रतिनिधी असाल, तुम्ही जनतेसमोर यायला पाहिजे, आपली बाजू भरभक्कम त्या ठिकाणी तुम्ही मांडली पाहिजे। त्या ठिकाणी तुम्ही लोकांना बोलून तुमची बाजू मांडा। एखाद्या प्रसार माध्यमावर यायचं, तिथं चेहऱ्याचे हावभाव करायचे आणि लोकांची सहानुभूती घ्यायची, हा काही प्रकार राजकारणामध्ये फारसा टिकणारा प्रकार नाही आहे। त्यांनी लोकांसमोर यावं आणि बोलावं, तुमची बाजू काय आहे। आपण ज्यावेळेस राहुल बोंद्रे यांच्यासोबत होता, तर एखादा राजकीय अनुभव कसा होता? राजकीय अनुभव राहुल बोंद्रे सोबत सांगायचं एवढं झालं, कार्यकर्ता सावलीची अपेक्षा करतो। आम्हाला उन्हात राहायचीच वेळ आली शेवटपर्यंत। आम्ही ज्यांना नेतृत्व मानलं, आमच्या ऐन तारुण्यात आम्हाला वाटत होतं का आम्ही कुठेतरी पुढं जावं, त्यांचा निष्ठेचा खांदा आम्ही आमच्या खांद्यावर घेतला आणि प्रामाणिकतेपणाचा ध्वज आम्ही उंच ठेवला। परंतु आम्हाला सावलीपेक्षा ऊनच भेटले, हे दोनच शब्द माझ्या मनाला वेदनादायी आहे। अजून बी तुम्ही जे मी बाईट घेतोय त्याच्यात तुम्ही राहुल बोंद्रेचं नाव पुन्हा घेता पूर्ण बाईट देत आहे। तर आता जे गुन्हे झालेले, गंभीर गुन्हे दाखल झालेले राहुल बोंद्रेवर, त्याच्या संदर्भात तुम्हाला पहिले काही ऐकू होतं का की बाबा हे असंच नेहमी चालतं यांच्या संस्थेत, असं काही माहीत होती? शंका आली होती का कधी? नाही, शंका अशी आली नव्हती, परंतु तात्यासाहेब बोंद्रे यांनी जी संस्था उभी केली त्यांचा उदात्त हेतू होता, या ठिकाणी गोरगरिबांचे शिक्षण झाले पाहिजे, आपला जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, मागासलेल्या विदर्भाचा अनुशेष भरून निघाला पाहिजे, ही उदात्त भावना होती। ते ह्यात असेपर्यंत या ठिकाणी खूप सुंदर असं म्हणजे शिक्षण प्रणाली होती। त्यानंतर तात्यासाहेब नसताना या संस्थेमध्ये आता वर्तमानपत्रात येतात, प्रशासनाने सांगितले, लोकांच्या तक्रारी आहे का बा अनियमितता संस्थेमध्ये आढळते आणि अनियमितता ज्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मला सुद्धा वाटतं। कोणी केली तुम्हाला काय वाटतं? काय क्लिअर सांगा ना, काय म्हणायचं? वास्तविक पाहता म्हणजे तात्यासाहेबांनी शैक्षणिक पश्चिम महाराष्ट्राचं बघून इकडं उभं केलं आहे, मग त्याला कोणी केलं? काय म्हणायचं काय तुम्हाला? नाही, तात्यासाहेबांनी पाहिलेले स्वप्न हे चांगलेच होते, परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात उतरू द्यायचे नाही आणि त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी
कमाई करायची हा उद्दिष्ट कोणी ठेवलं? यांच्या डोळ्यासमोर, राहुल बोंद्रे यांचा हा उद्दिष्ट डोळ्यासमोरच होता. अनेक कार्यकर्ते काँग्रेस त्यांच्यापासून दूर जात चालले, तुम्ही त्यांच्यापासून दूर गेले 2-3 वर्ष अगोदर. काय कारण काय असू शकतं? मला तर एकच वाटते का जुने नाणे संग्रहालयात ठेवण्यासारखे असतात आणि ठणठणीत नाणे हे बाजारपेठेत चालतात. आज जे नेतृत्व आहे श्वेताताई महाले पाटील, हे ठणठणीत नाणे आहे, बाजारपेठेत चालणारे नाणे आहेत. म्हणून आज लोकांचा ओढ, युवकांचा ओढ आणि त्यांनी केलेला विकास या गोष्टी खऱ्या अर्थानं या ठिकाणी निष्पन्न होतात. म्हणून श्वेताताईकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे. सोशल मीडियावर 2-3 दिवसापासून असंही म्हटलं जातं की सूडबुद्धीचं राजकारण आहे. नाही, काय याच्यावर दावा काय? राजकारण सूडबुद्धीचं म्हणता येणार नाही, राजकारण पक्षीय म्हणता येणार नाही. एक सामान्य व्यक्ती आहे चिखली शहरातील, त्यांची तक्रार केली. आता या विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी असताना लोकप्रतिनिधीकडे संबंधित व्यक्ती गेले आणि त्यांनी अशा प्रकारची तक्रार त्या ठिकाणी सांगितली. आता लोकप्रतिनिधींचं काम आहे त्यांना न्याय देणे आणि मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे प्रत्येकाला न्याय देणे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर येऊन यात पक्षीय राजकारण केले. वास्तविक पाहता हा पक्षीय भाग नाही, हे पक्षीय राजकारण नाही, एका कार्यकर्त्याने केलेली तक्रार आहे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी श्वेताताई पुढे आलेले आहे. आणि आता खऱ्या अर्थानं राहुल बोंद्रे यांनी हे पक्षीय राजकारण याच्यात घुसवलं. वास्तविक पाहता असं काहीच नव्हतं या ठिकाणी. महत्त्वाचा प्रश्न आहे की राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांना आपण काय सांगू इच्छिता या पूर्ण प्रकरणाबाबत? राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांना एवढं सांगायचं आहे का रे बाबांनो, खरी परिस्थिती काय तुम्ही ओळखून घ्या. तुम्ही कशा नेतृत्वावर काम करतात याचा विचार युवा पिढीनं केला पाहिजे, एवढंच मला सांगणे आहे. काँग्रेसमध्ये होता, नंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये आला, या दोन्ही तुलना करायची तर काय कसं कराल? वास्तविक पाहता काँग्रेसची आणि भाजपची सोबत असलेली तुलना होऊ शकत नाही. त्यावेळेस या मतदारसंघामध्ये कोणती विकासाची कामे झाली एखाद्यानं ठामपणे येऊन सांगावे. आणि श्वेताताईच्या माध्यमात इथं 3,000 कोटी रुपयाची कामे आम्ही स्पष्टपणे सांगतो प्रत्येक ठिकाणी. आणि काँग्रेस हा पक्ष आता प्रत्येकपासून भरकटलेला आहे, त्यांच्याकडे नेतृत्व शिल्लक नाही आहे. अशा पक्षाबद्दल बोलणे योग्य राहणार नाही. आम्ही सुरुवातीपासून सांगतो का श्वेताताईच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आमच्याकडं बाजारपेठेत चालणारं ठणठणीत नाणं आहे आणि आम्ही त्या नाण्याच्या भरोश्यावर आम्ही ठामपणे लोकांना सांगतो का आम्ही विकास केलेला आहे आणि लोकांना स्पष्ट दिसतं. राहुल बोंद्रे राजकारण किती आणि समाजकारण किती करतात हे काय वाटतं तुम्हाला? नाही, राहुल बोंद्रे राजकारण समाजकारणची व्याख्या जुळत नाही. मी आतापर्यंत त्यांना समाजकारण करताना ॲक्च्युली बघितलंच नाही. राजकारण जास्त त्यांच्या डोक्यात असतं आणि प्रत्येक ठिकाणी सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, या ठिकाणी राजकारण करणं योग्य नाही आहे. राजकारण करा, राजकारणाचा जन्म झालेला आहे. आपली भारताची सर्वात मोठी लोकशाही हे राजकारणासाठीच आहे. परंतु त्यांचा वापर आपण कुठं कसा करायचा हे त्यांनी अजून तरी शिकावं असं मला वाटतं. आणि आता जे गुन्हे दाखल झालेले अनुराधा पॉलिटेक्निक विश्वासस्थावर विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी, शिक्षक यांना काय सांगता? विद्यार्थी, पालक, कर्मचारी, शिक्षक यांना मी एवढंच सांगेल, अरे बाबांनो, सध्या संस्थेवर जे न्यायालयीन प्रकरण सुरू झालेले आहे याची निष्पन्न चौकशी झाल्याशिवाय आपण त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती घ्या. पुढं तुमचं आयुष्य आहे, तुमचं उज्ज्वल भविष्य ठरलं पाहिजे, या परीनं तुम्ही निर्णय घ्या असं मला वाटतं. आमदार म्हणून श्वेताताईची भूमिका एक मतदारसंघामध्ये मागच्या कालखंडामध्ये ताईनं केलेला विकास आणि ताईच्या सोबत असलेले विद्याधरजी महाले साहेब असे दाम्पत्य आहेत की येणाऱ्या कालखंडामध्ये इथं विकासाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असं दाम्पत्य या तालुक्याला भेटणं म्हणजे इतिहासात नोंद होणं सारखं आहे. आणि त्यांची दूरदृष्टी, त्यांची काम करण्याची क्षमता, त्यांच्याकडं असलेली युवकांची फळी आणि त्यांच्याकडं व्हिजन ही येणाऱ्या काळात खूप मोठी उपलब्धी राहील. आणि महाराष्ट्राच्या मोस्ट पॉवरफुल वुमेन लीडर म्हणून
ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशा त्या श्वेताताई महाले पाटील आहे आणि निश्चित या ठिकाणी ते कायापालट करतील असं मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.